नंदिनी नाही आज मठात गेली आहे। आज का अचानक? तिच्या बाबांना बरं नाहीये ना, म्हणून देवाला साकडं घालायला गेली। काय झालं तिच्या बाबांना? हृदयविकाराचा त्रास आहे म्हणे त्यांना। नाही म्हणजे हे म्हणाले मला म्हणून। नंदिनीची आई गेल्यापासून तब्येतीची हेळसांडच झाली आहे त्यांच्या। देव तरी कशी परीक्षा पाहतो बघा ना। आई विना वाढलेली पोर आत्ता कुठे तिचं लग्न ठरल्याच्या समाधानात होते, तर आता हे तब्येतीचं रडगाणं सुरू झालं। एखाद्याचं नशीबच खडतर असतं हे खरं। लेकीच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बघतील तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडेल। सकाळपासून सारखा यांना दूरध्वनी करत होते। मगाशी तर म्हणाले काही खरं नाही माझं म्हणून। ते चांगलेच रागावले हो त्यांना। म्हणाले आता आपण शुभ कार्य ठरवतोय तर असं अभद्र नका बोलू, लग्न आलंच की आता। अदिती बटाटे सोलून झाले असते तर देव इकडे। आणि हे पुनर्वसूशी बोललं पाहिजे ना आधी। झालंय माझं बोलणं। काय म्हणाला? काय म्हणणार, येतोय आज। खुश आहे स्वारी। त्या नीताचं भूत उतरलंय त्याच्या डोक्यावरून असं वाटतंय। नंदिनीचं माहिती आहे त्याला? आल्यावर सांगायचंय। नाही म्हटलं तर? कशाला नाही म्हणेल? कशाला असं नाही, असंच विचारलं मी। तू आता उगाच भलत्या सलत्या शंका काढू नकोस हं? नाही कशाला म्हणेल तो? नंदिनीत आहे काय नाही म्हणण्यासारखं? उलट नंदिनी सारखी मुलगी त्याचं किती जन्माचं पुण्य असेल म्हणून मिळतेय त्याला। हो ना, आणि माई आणि दादांना पसंत आहे म्हटल्यावर पुनर्वसू भाऊजी कशाला नाही म्हणतील ना? तेच तर, यांच्या शब्दाबाहेर नाही येतो। आणि नंदिनीत आहे काय नाही म्हणण्यासारखं? सगळं चांगलं आहे नंदिनीचं।